की यावेळी सरसकट 2 लाखापर्यंत सगळ्यांना कर्जमाफी देऊ। यंदाच असं घडलं असेल की कर्जमाफीचा निर्णय कुठलीही निवडणूक डोळ्यासमोर नसताना घेण्यात आला। मागच्या निवडणुकीमध्ये आपल्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचं आश्वासन आपण दिलं होतं आणि त्यानंतर खूप चांगल्या पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अभूतपूर्व अशा प्रकारचं यश आपल्याला मिळालं। त्यानंतर नगरपालिकेच्याही निवडणुका झाल्या, महानगरपालिकेच्याही झाल्या, जिल्हा परिषदेच्याही झाल्या। सगळ्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला महाराष्ट्राच्या जनतेने भरभरून दिलं आणि न भूतो अशा प्रकारचं मॅन्डेट, अशा प्रकारचा विजय आपल्याला मिळाला। केवळ राजकीय विचार केला असता तर समोर आता कुठली निवडणूक उरलेली नाही। त्यामुळे आता पुन्हा 2029ला लोकांसमोर जायचं आहे, तर 29च्या जानेवारीत आपण कर्जमाफी करू अशा प्रकारचा राजकीय विचार आपल्याला करता आला असता। पण आपल्याकरता कर्जमाफी असेल, शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय असतील, हा कुठलाही निर्णय राजकारणाशी संबंधित नाहीये। राजकारण आपल्या जागी आहे, ते आपण करतो, ते करावंही लागेल। पण शेतकऱ्याचं हित बघत असताना कुठल्या गोष्टीमध्ये शेतकऱ्यांना कधी कुठला निर्णय हिताचा असेल याचा विचार करून तो निर्णय घेतला पाहिजे। आणि म्हणून अनेक लोकांना असं वाटत होतं की सरकार निर्णय करणार नाही, आपण आंदोलन करू, आपलं दुकान चालू राहील, आपल्याला प्रसिद्धी मिळत राहील। परंतु त्यांना हे माहिती नव्हतं, हे महायुतीचं सरकार आहे, हे शेतकऱ्यांच्या देवाभाऊचं सरकार आहे। आणि म्हणून आपण कर्जमाफीचा निर्णय घेतला, 2 लाखापर्यंत कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आणि त्यासोबत ज्यांनी नियमित कर्ज भरलाय त्यांनाही 50,000 रुपये देण्याचा निर्णय आपण घेतला। हे खरं आहे की हा निर्णय घेत असताना एक अट आपण टाकली होती आणि ती अट अशी होती की 2019च्या कर्जमाफी योजनेमध्ये ज्यांना त्याचा फायदा मिळालाय त्यांना या योजनेचा फायदा मिळणार नाही। राज्यामध्ये 2008ला देशाची कर्जमाफी झाली आणि 2009ला राज्याची कर्जमाफी झाली। 2009च्या कर्जमाफीमध्ये तेव्हाच्या सरकारने 2008च्या कर्जमाफीतल्या लोकांना वगळलं। 2017ला आपण कर्जमाफी केली, त्याही वेळी ज्यांना फायदा यापूर्वी मिळाला होता त्यांना आपण वगळलं। 2019ला कर्जमाफी झाली, 19च्या कर्जमाफीमध्ये तेव्हाच्या सरकारने, मगाशी कुटे साहेबांनी सांगितलं की 2017ला ज्यांना कर्जमाफी मिळाली होती त्या सगळ्यांना वगळण्याचा निर्णय घेतला। याच्या पाठीमागचं कारण काय आहे, तर आत्ताही आपण कर्जमाफीच्या संदर्भात जी समिती तयार केली होती त्या समितीने आपल्याला अहवाल देताना सांगितलं की याचा फायनान्शियल इम्पॅक्ट मोठा नाही, 3-4 हजार कोटी रुपयेच लागतील। परंतु आपल्याकडची जी बँकिंग सिस्टीम आहे, बँकांची जी व्यवस्था आहे, जर कर्ज भरण्याची सवय ही सुटली किंवा अनेक वेळा सवय सुटत नाही, पण शेतकऱ्यांना असं वाटतं की आपण भरून टाकल्याने कर्जमाफी झाली तर आपल्याला काय मिळणार, आणि म्हणून या भीतीपोटी अनेक वेळा शेतकरी त्या ठिकाणी कर्ज भरत नाहीत आणि मग नंतर दोन्हीकडनं अडचणीत येतात। आणि म्हणून साधारणपणे लगतच्या कर्जमाफीतल्या लोकांना पुन्हा डिफॉल्ट झाला असेल तर कर्जमाफी देऊ नये अशा प्रकारचा निर्णय आपल्या समितीने दिला होता। तरीही ज्यावेळेस मी बघितलं की अशा प्रकारचे शेतकरी किती, तर लक्षात आलं की 12 लाख शेतकरी आहेत, ज्या 12 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। मग मी विचारलं की समजा आपण असं केलं, 50,000पर्यंत सरकारने द्यावे आणि वरचे त्यांनी द्यावे, तर किती शेतकरी कव्हर होतात? होतात तर 12 लाख, पण त्यातले 6 लाख शेतकरी असे होते की ज्यांना 10-12 हजार रुपये भरले तरीही 50,000चा फायदा त्या ठिकाणी मिळत होता। आणि म्हणून दोन्ही गोष्टी त्यात होत होत्या, शेतकऱ्याला फायदा मिळत होता आणि पुन्हा जो काही रिपोर्टमध्ये म्हटलं होतं की कर्ज भरण्याची प्रवृत्ती कमी होऊ नये या दृष्टीनं तुम्ही कारवाई करा, ती कारवाई देखील आपल्याला करता येत होती। आणि म्हणून त्या रिपोर्टच्या पलीकडे जाऊन आपण हा विचार केला की 50,000पर्यंत आपण द्यावं आणि 1 लाखापर्यंत गेलं तर जवळपास या 12 लाखातले 9 लाख शेतकरी हे 10-12 हजार रुपये भरून त्या ठिकाणी पात्र होत होते।
आणि म्हणून या दृष्टीने हा निर्णय घेतला होता. दुसरा निर्णय हा आपण चालू कर्ज आपल्या नागरिकांनी किंवा शेतकऱ्यांनी भरावं याकरता त्याची एक अट आपण लावली होती. आणि म्हणून अशा पद्धतीनं ही कर्जमाफी केल्यानंतर ज्यावेळी आमच्या रणधीरभाऊ सावरकरांसोबत आमचे महायुतीचे तीनही पक्षाचे सगळे आमदार जवळपास 25-30 आमदार माझ्याकडे आले. आणि माझी सवय आहे, मी सत्य नेहमी सांगतो, कारण आर्थिक शिस्त ही असली पाहिजे. आणि म्हणून मी त्यांना समजावून सांगितलं की मला पैसे जास्त लागणार नाही, 4,000 कोटी लागणार आहेत. 36,000 कोटी दिले आहेत तर 40,000 द्यावे लागतील. पण आर्थिक शिस्त देखील आपल्याला लावली पाहिजे, कारण भविष्यात आपल्या जिल्हा बँका जर वाचवायच्या असतील तर कर्ज भरण्याची प्रवृत्ती वाढली पाहिजे, या दृष्टीनं घेतलेला निर्णय आहे. पण आलेल्या सगळ्या आमदारांनी मला त्या ठिकाणी सांगितलं की तुमचं आर्थिकदृष्ट्या कितीही बरोबर असेल तरी देखील हे जे शेतकरी बाहेर राहत आहेत त्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये नेहमीच हे राहील की 56 लाखाला दिलं आणि आम्हाला मात्र सोडून दिलं. त्यामुळे तुम्ही हा निर्णय बदलवा. आणि मग त्या सगळ्यांचा आग्रह मला योग्य वाटला. मी आमच्या सगळ्या नेत्यांशी चर्चा केली आणि त्या ठिकाणी निर्णय केला की यावेळी त्यामुळे आता जे 19च्या योजनेतही पात्र होते पण नंतर डिफॉल्टमध्ये गेले तेही 12 लाख शेतकरी याच्यामध्ये पूर्णपणे एकही पैसा त्यांना भरण्याची आवश्यकता नाही.